नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। हेल्मेट सक्ती लवकरच संपूर्ण जिल्हाभरात होईल, एसपी विशाल आनंद सिंगुरी। पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांबरोबरच वाहनधारक जनतेलाही हेल्मेट आवश्यक। साफसफाई आधी आपल्या घरापासून करायची असते असे म्हणतात, त्यानुसार आम्ही केवळ पोलीस अधीक्षक कार्यालय नव्हे तर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती केली आहे। हेल्मेट सक्तीचा परीघ वाढविला जाईल, टप्प्याटप्प्यानं जिल्हाभरात हेल्मेट सक्ती केली जाईल, असे सुतोवाच धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांनी केले आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयात येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य वाहनधारकांना देखील हेल्मेट सक्ती करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांनी दिली। प्रत्येक कामाची सुरुवात स्वतःच्या घरापासून करायची असते, त्यामुळे हेल्मेट सक्तीची सुरुवात आम्ही पोलीस अधीक्षक ऑफिसपासून केली आहे। आता जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच तक्रारींसह इतर कामांसाठी दुचाकी वाहनांवर येणाऱ्या जनतेला देखील हेल्मेट सक्ती असेल। हेल्मेटशिवाय पोलीस ठाण्यात पाय ठेवला तर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल। लवकरच जिल्हाभरात सर्वसामान्य वाहनधारकांसाठी देखील हेल्मेट सक्ती करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली। नमस्कार, धुळे जिल्हा वाहतूक जी यंत्रणा आहे आमची, त्यांना मी निर्देश दिलेली आहे की आमचे जिल्ह्याचे जितके पोलीस ऑफिसर्स आहे, म्हणजे एसपी ऑफिस असो की पोलीस स्टेशन असो, तिथे येणार आमचे स्वतःचे पोलीसचे अधिकारी किंवा कर्मचारी किंवा इतर बाहेरून नागरिक, पत्रकार, सगळे बांधव, त्यांच्यावर हेल्मेट वापरायची सक्ती त्यांना बसवा असा मी निर्देश दिलेली आहे। आणि सोबत जे हेल्मेट वापरत नाही त्यांच्यावर पण कायदेशीर कारवाई करा असा आमची निर्देश आहे। तसा आम्ही कारवाई सुरू केलेली आहे। तर नागरिकांना मी विनंती करतो की जे काही फक्त पोलिसांचे जे ऑफिस आहे तिथे, फक्त तिथे नाही पण जिथे तुम्ही टू व्हीलर वापरून जात आहे, टू व्हीलर वापरताना तुम्ही काइंडली हेल्मेटचा वापर करा। दिस इज म्हणजे हे फक्त तुमच्या सुरक्षिता दृष्टिकोनातून आहे। आमच्या असं काही हे नाही की ते कायद्याची अंमलबजावणी करून सक्तताने हेल्मेटचा वापर करून ते जे वसुली, म्हणजे हेल्मेट ची जे फाईन आहे ते वसूल करून ते शासनाच्या निधीमध्ये जमा करायची आमची प्राथमिक उद्देश तसा नाही। पण काय आहे की नागरिकांना त्यांच्या स्वतःची सुरक्षिता जे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि जे फेटल ॲक्सिडेंट रोडवर टू व्हीलरवर होत आहे ते ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी करण्याचा जे उद्देश आहे आमचे वरिष्ठ ऑफिसर्सचा, त्यांच्या ते उद्देश बघून आम्ही हे प्रक्रिया जी आहे सुरू केलेली आहे। तर धुळे जिल्ह्यातल्या सगळे नागरिकांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की काइंडली तुम्ही ज्यावेळी टू व्हीलरचा वापर करतो त्यावेळी काइंडली तुम्ही हेल्मेटचा वापर करा। थँक्यू। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।